नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुरुवातीला सुभेदारांच्या घरात धुळवड साजरी होत असते. अंगणामध्ये बरीच लोक रंगाचे खेळ खेळत असतात. तेव्हा सायली आपुलकीने सर्व घरच्यांना रंग लावते, पण प्रतिमा सोडल्यास कोणीही ते मनापासून लावून घेत नाही. प्रियाला दरवेळीप्रमाणे सायलीला भांग पाजून तिचा सर्वांसमोर तमाशा करायचा असतो. गेली 2 वर्ष ती स्वतः यामध्ये तोंडावर पडते, पण यावर्षी काही झालं तरी सायलीची फजिती करायचीच ती मनोमन ठरवलेलं असतं. ती सर्वांच्या नकळत किचनमध्ये जाऊन भांगेचा पाला चिरून आणते आणि ती एका वेटरला बोलून 2 ग्लासांमध्ये तो टाकते व ते सायलीला द्यायला सांगते. वेटर प्रियाच्या सांगण्यावरून सायलीला ते देतो. सायली मट्टा समजून तो ग्लास घेते. प्रिया खूप खुश होते. तिला आता सायलीची फजिती पाहायला मिळणार असते, पण नेमकं त्याचवेळी अश्विन येतो आणि भांग असलेला दुसरा ग्लास उचलून प्रियाला देतो. प्रियाला माहीत नसतं की तिने तयार केलेले ते भांगेचा ग्लास अश्विन तिला देत आहे. ती सायलीची फजिती झाली या खुशीमध्ये ते गटागट पिऊन टाकते. दुसरीकडे सायली भांग असलेला मट्टा प्यायला जाणार तितक्यात अर्जुनचा तिला धक्का लागतो आणि ते ग्लास खाली पडतं. त्यामुळे सायली ती भांग पितच नाही. प्रियाला मात्र ती भांग चांगली चढलेली असते. ती नकळत सायलीकडे जाऊन बोलते की तू मधुभाऊंना जानकीकडे मुळशीत लपवलं आहेस. मला माहीत आहे आता मधुभाऊ राहणार नाही. सायलीला हे समजताच तिच्या पायाखालची जमीन सरकते. ती धावतच अर्जुनकडे जाते. अर्जुनला होळीच्या पार्टीमध्ये एक संशयास्पद माणूस दिसतो, जो त्याने बारमध्ये पाहिलेला असतो. तो त्याचा पाठलाग करत असतो. तितक्यात सायली जाऊन त्याला सांगते की प्रियाला मधुभाऊंचा पत्ता माहीत आहे. याचा अर्थ मैपतला सुद्धा हे ठाऊक असणार. त्यामुळे नक्कीच त्यांच्या जीवाला धोका आहे. आपल्याला लवकरात लवकर हे जानकीला कळवावं लागेल. अर्जुनसुद्धा घाबरतो. ते दोघे लगेचच जानकीकडे जाण्यास निघतात, कारण जानकीचा फोन लागत नसतो. दुसरीकडे तुरुंगात असलेल्या साक्षीचं दुसऱ्या कैद्याशी भांडण होतं. तेव्हा पोलीस त्या दोघींना वेगवेगळ्या तुरुंगात टाकतात. ऋषिकेश सुद्धा तिथेच अटक असतो. पोलीस बाहेर गेलेत ही संधी साधून साक्षी पोलिसांच्या फोनवरून मैपतला फोन करते आणि मधुभाऊंचा जीव घेण्यास सांगते. हे सर्व मागे उभा असलेला ऋषिकेश ऐकतो. साक्षी भाऊंबद्दल बोलते, याचाच अर्थ जानकीच्या सुद्धा जीवाला धोका आहे हे त्याला समजतं. तो तिथल्या पोलिसांना एक फोन करण्याची विनंती करतो, पण त्याला कोणीच परवानगी देत नाही. म्हणून तो छातीत दुखायचं नाटक करू लागतो. दुसरीकडे प्रियाला इतकी भांग चढलेली असते की ती मोठमोठ्याने काहीही बडबडत असते. नागराजच्या ते लक्षात येतं आणि तो तिचं तोंड दाबून बाहेर घेऊन जातो. बाहेर मैपत दबा धरून बसलेलाच असतो. तो लगेचच प्रियाला त्या गाडीमध्ये घालतो. प्रियाला नागराज कुठे घेऊन जातो हे पाहण्यासाठी प्रतिमा तिथे येते आणि तिची नजर मैपतवर पडते. ती घाबरते. कल्पनाला प्रतिमा दिसते. ती बाहेर घाबरल्याचं तिला जाणवतं. प्रतिमा तिला सांगण्याचा प्रयत्न करते की मी हा चेहरा कुठेतरी पाहिला आहे. यांनीच माझ्यावर हल्ला केला होता. पण कल्पनाला वाटतं की प्रतिमाला भास होत आहे, कारण प्रियानेच तिच्या मनात ते भरून दिलेलं असतं. दुसरीकडे जानकीला समजतं की मैपतने पाठवलेली माणसं मधुभाऊंपर्यंत पोचली आहेत. त्यामुळे ती त्यांना तिथून दुसरीकडे हलवण्यास जात असते. ऐश्वर्या तिच्या माणसांना घेऊन मधुभाऊंना मारण्यासाठी येते. बाहेर धुळवड चालू असल्यामुळे जानकी आणि मधुभाऊ यांच्यामध्ये मिक्स होतात. त्यामुळे गुंडांना ते दिसत नाहीत, पण मधुभाऊंना थकवा लागतो. त्यामुळे ते मध्येच बसतात. नेमकं तेव्हाच ऐश्वर्या आणि मैपतची माणसं त्यांना पकडतात आणि किडनॅप करतात. मागून सायली आणि अर्जुनची गाडी येते. जानकी त्यांना सांगते की मधुभाऊंना किडनॅप केलं आहे. मग ते त्यांचा पाठलाग करू लागतात. गुंडांमध्ये आणि अर्जुनमध्ये तुफान हाणामारी होते. तितक्यात एक गुंड अर्जुनला डोक्यात मारायला जातो. तेव्हा ऋषिकेश पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून तिथे येतो आणि तो अर्जुनला वाचवतो. या सर्वांमध्ये मारामारी सुरू असते. तेव्हा गुंड मधुभाऊंना मारण्यासाठी पिस्तूल रोखतात, पण त्यांचा वार चुकवून जानकी स्वतःवर ती गोळी झेलते.